दादा आकाशाकडं बघत मला सांगायला लागला आणि मी बी ते कान देऊन ऐकायला लागलो. दादाने सांगायला सुरुवात केली. म्हणला, अरे माया जन्मा अगोदरची सारी कहाणी आहे. महा चुलता लक्ष बाबा मला कायम सांगायचा ती गोष्ट म्हणजे आमच्या आज्जा आण्या बाबाची. सारे त्याला तवा आनाजी धनगर म्हणायचे. दोडीमध्ये त्याची ही तिसरी पिढी. 50-60 वर्षा अगोदर त्याचे बापजादे चांदवडून इकडं आले. बऱ्याच जुन्या काळात त्यांचे वाडवडील तिकडं इंदूरला होळकरा संघ गेलते. त्यांच्या सावलीत बरेच दिवस काम केलं, पण जास्त नातेवाईक इकडचे होते. त्यामुळं 1-2 वर्षातनं काही ना काही लहान सहान कामाकाजी इकडे येणं व्हायचं. अहिल्याबाई जेव्हा गादीवर होत्या तेव्हा त्यांनी साऱ्या देशात महादेवाची मंदिरं आणि विहिरी बारव खांडायचा सपाटा लावला. साऱ्या देशाची ताण भागली होती. सगळीकडं त्याचं नाव झालतं. आज जिथं जिथं दर्शनाला जावा, दर्शन घेतल्यावर माणूस देवळाच्या कळशाकडं आणि नक्षीकामाकडं बारीक निहाळून बघतो तेव्हा प्रत्येकाचं बोट तोंडात जातं आहे आतमध्ये. आंघोळीसाठी सारे कुंड व्यवस्थित करून ठेवलेत. बाया माणसाची आंघोळीसाठी वेगळी व्यवस्था करून ठेवली अहिल्याबाईनं. कुठून कुठून कलाकार दगड घडवायला आणले बाईने. किती तवाचा तो धोरणीपणा बघ ना, मापच नाही त्याला. त्याच टायमाला अहिल्याबाईच्या चांदवड परगण्यात रेणुकाईचं जुनं ठाणं होतं. चांदवडच्या रंगमालात राजगादीवर बसून बऱ्याच वेळा होळकराचं राज्य चालायचं. तसं पाहिलं तर इंदूर आणि महेश्वरच्या मानानं चांदवडला येण्याचं आणि राज्य करण्याचं एकदम तुरळक. पण त्यांनी रेणुकाईच्या देवळाचा जीर्णोद्धार करायचा विचार डोक्यात घेऊन लवकर ते मार्गी लावलं. येता जाता त्याचे लोक सारं लक्ष ठेवून होते. पुढच्या काळात होळकरांचे गादीचे वारच जरी बदलले तरी महेश्वर इंदूरवरनं चांदवडला त्यांच्या माणसांच्या फेऱ्या सुरूच होत्या. कामकाजी चांदवडच्या देवघेवचं बारगळ त्यांचं पाहून निघालं. नंतर जास्त वळखी पाळखी निघाल्या म्हणून आण्याबाबाचे बापजादे बरेच दिवस चांदवडला रंगमालाजवळ राहिले. पुढं त्यांच्या फिरस्तीमुळं काही दिवस त्यांचा मुक्काम पडला दोडीला. दोडीलाही अहिल्याबाईनं रस्त्याच्या कडेला एक मोठी दगडी बारराव केली. नंतर तिची देखभाल करायसाठी बऱ्याच वेळा त्याच्या बापजाद्याचं दौडीला येणं व्हायचं. होळकरशाहीमध्ये नंतर इंग्रज घुसल्यावर त्यांनी लय राहाडा पांगावला. त्यांनी होळकराला पार रंजेस केलं. शेवटी कंटाळून चांदवडला आलेल्या त्यांच्यातल्या 9-10 पाहुण्यांनी ते काम सोडायचं ठरलं. अरे ज्याच्या त्याच्याजवळ तेवढी पुंजी शिल्लक होती, ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे ढगे डुबेरला थांबले, बुचडे मनगावला, ढवाण वावीला पाथऱ्याला गेले, चिखले सायखेडला थांबले आणि हे आमचे बापजादे ओढेकर दोडीला आले. असा त्याचा पोहोचचा इतिहास. बरेच दिवस त्यांनी नंतर शेतीधंदा केला आणि बचत केलेल्या त्याच्या जवळच्या होत्या त्या पुंजीतनं 5 बिघे वावर घेतलं. नंतर गावात गावकुशाला राहायला लागले आणि पोटापुरतं पिकून खायला लागले. पुढं दुसऱ्या पिढीत त्यांचं एक घर कोपरगावला दोडीवरनं गेलं. त्यांनीसुद्धा शेजारीच खरेदी केलेलं 7 बिघे वावर यांना ऐकलं. त्यांना तिकडं कोपरगावला त्याच्या मामाचा आधार मिळाला होता. नंतर बाकी हे सगळे आपले दोडीत एकदम रहिवासले, शेतीधंदा करायला लागले. आण्याबाबाच्या बापाच्या काळात हळूहळू पुरे 30 बिघे जमीन वाढवली. लय चिकाटीनं केलं समजा त्यांनी. गावाला धरून राहिले त्यामुळं कोणाचं 1 नव्हतं आणि कोणाचं 2 नव्हतं. पुढं जाऊन आण्याबाबाचं सगळं शेतीवालं. दुष्काळामुळं काही जास्त पिकायचं नाही, त्यामुळे यायची लय परपट. 1 पायनीचा मालक होता तो. म्हणजे 1 पायनी 30 बिघे. आत्ता आपण झोपलोय तो अख्खा नंबर त्याचाच. पण आता कर्दबगारीमध्ये कमी पाडायचा. पोरांची दुखणी बहाणी सदा त्याच्या मागं होती. तेव्हा वावर मायंदाळ, पण दुष्काळामुळं पोटापुरतंसुद्धा पिकत नव्हतं. शेवटी त्याने वावराचा नाद सोडून बरेच दिवस मेंढरं वळली. पंढरी बाबाच्या आज्याकडनं तो सालानं बरेच दिवस कामाला राहिला. सगळा कुतांगळू कारभार, लय आबाळ. काय केल्या गाडी सुधरत नव्हती. तेव्हा परिस्थिती बी तशीच होती ना. 4 पोरं 4 सुना. महाबाप पुंजाबा सगळ्यात मोठा आणि मग त्याच्या पाठीवर 3 चुलते. ज्यांनी मला आणि माझ्या भावाला सांभाळलं तो लक्षा बाबा, रामभाऊ आणि साकारराम असे ते 4 जण. पुढं त्यांचे दोनाचे 4 हात करून आण्याबाबा झाला मोकळा. प्रत्येकाचा संसार वाढत गेला. पुढं जे ते मोलमजुरी करून खायला लागलं.
हे सांगत असताना मी थोडी चुळबुळ केली आणि म्हणालो, दादा आता मला समजलं, लक्ष्या बाबा, रामभाऊ आणि साखाराम हे तुझे 3 चुलते, बरोबर आहे का नाही? मग बराच लांबचा पल्ला फिरून आले तुमचे बापजादे. इथपर्यंत मला समजलं, आता पुढचं सांग. मी परत कान देऊन ऐकायला लागलो. माझा बाप पुंजाबा म्हणजे आण्या बाबाचा मोठा मुलगा. हा लहानपणापासून एकदम धोरणी दिसायचा. हा आपल्या वावरात काहीतरी डॉक्यालिटी लावेन असं त्याला वाटायचं, पण मध्ये काही सालं दुष्काळ पडायची, त्यामुळं वावरं बी पडीत पडायला लागली. सगळं काय वरच्या पाण्यावरच होतं ना. पुढं जाऊन शेती धंद्यात दुष्काळामुळं काय पिकं ना. त्याला शिवराम, देवराम, वेणूबाई, जानाबाई, बागुजी, नागूजी, बानाबाई अशी आम्ही 7 भावंडा झालो. कटलं वाढलं, खाणारी तोंडा वाढली. माझ्या आईबापानं मोलमजुरी करून एका मेंढ्यावाल्याकडनं 2 गोरे आणले. लहानपणापासून त्यांना आऊतकाठी शिकवली, त्याची पुढं घरची बैलजोडी झाली. आऊत फाटा हाकायला त्यांना हक्काचं साधन करून ठेवलं. एक बैलजोडीच्या आधारावर वावरं कसायची असा त्याचा शेतीचा धंदा. शेजारा पाजाराशी कायम त्याची सावड चालू. तसं बी काम उरकतच नव्हतं. बऱ्याच वेळा चारा वैरिनिवानी बैल दुसऱ्याची हवाली करायला लागायची. तसा धोरणबाज वडीला. हे असं किती दिवस चालायचं म्हणून त्यानं त्याच्या डोसक्यानं म्हाळुबाला वर्दी लावून पाण्याची जागा विचारली. त्याच्यावर देवावर त्याचा लय विश्वास. जिथं देवानं पाणी दिलं तिथं सगळं झाल्यावर वावराच्या मधोमध एका बांधाला 5 परस येहर खणली गाड्यानं. लय हिंमतवान होता महाबाप. महा 2 नंबरचा चुलता लक्ष्या बाबा आणि मोठा भाऊ शिवराम दादा आणि त्याची बायको नाना वहिनी जायचे तवा विहिरीवर माळले आणायला. आताच्यासारखं फायरिंग मारायचं ट्रॅक्टरवरचं मशीन नव्हतं तवा. हातानं सुरून घ्यायचा, ठासायचा, पेटवायचा, ताबडतोब नाडा धरून वर यायचं. सगळं कडी बन लागायचं जिथल्या तिथं. सारा खेळ पापणी पाडायची आत करायला लागायचा. जर काय भानगड झाली का जीवावर बेतलंच समजा. येहरीचं काम झाल्यावर एकदम आखीव रेखीव थारोळं करून घेतलं बाबानं. ते दगड गाडवायला त्याने आपल्याकडं पाटावर उळा गाडवायला येतो का नाही त्या रामजान बाबाच्या आज्याला आणला होता. आता त्याचा पण तुसाल्ल्या छन्नी हातोडा हातात बी घेत नाही, इतका बदलला बघ जमाना. एक थेंबभर सुद्धा पाणी जिरायला चान्स नव्हता तिडत. महाबाप पुंजा बाबा येहरीवरचं रान मोठा भिजवायचा. त्याची मोड झुंझुरका चालू व्हायची. मिरगाच्या सुरुवातीला एकदा पेरण्या करून दिल्या का आयतच सोंगणी पोहत बाजऱ्या, मूग, उडीद सापशिपीवर येऊन जाईल. दिवाळीच्या पुढं रब्बीमध्ये हरभरा, करडई पेरून दिली की जेवढा ठेपण तेवढ्या घुंगऱ्या आणि तेवढ्यालाच मोड झोपून पाणी देता देता त्याचा हंगाम चालला जायचा. माझ्या आईच्या हाताखाली सून लागती म्हणून माझा मोठा भाऊ शिवराम दादाचं लहानपणी लवकर लगीन करून टाकलं 1935ला. बाकी देवराम बाबा, मी, जानाई, नागू, यानाई, बानाई सगळे लहान लहान होतो. देवराम दादा आमच्या थोडा काळता होता. बरीच मोठी महामारी आली आणि आम्हा पोराबाळांना माया आईबाप तवाच मध वर्षातच सोडून गेले. दादाचे आईबाप लवकर दादा लहान असताना मरून गेल्यावर मलाही कसं तरी वाटलं. बराच वेळ दादा त्याच्या आईबापाची आठवण आल्यामुळे शांत झाला. त्या रात्रीच्या अंधारात दादानं परत एकदा कानोसा घेतला. आपल्या शेळ्यांकडे कान देत आकाशाकडे बघून अंथरुणावर डोकं टेकत सुस्कारा सोडला त्याने. पांघरून सावरून पुन्हा मला सांगायला लागला, तर मी बी मोठा झालतो ना. सगळं कळायला लागलं मला. पुढं लक्ष्या बाबाचा आमचा आई आणि बाप. तो तरी काय करणार रे बिचारा, शेवटी तो चुलता. पण जसं जमन तसं त्याने आम्हाला रांकीला लावलं. त्याला एकच पोरगी होती, मनाबाई. पोराची बरीच वाट बघितली पण शेवटी देवानं त्याला तेवढीच दिली. त्याला दृष्टांत देऊन देव म्हणला, पुंजाबाची पोरं म्हणजे तुझीच पोरं आहे, त्यांचा सांभाळ करलंय चांगलं होईल तो. परिस्थिती कुठं लाईनी यायचा टाईम झाला आणि आमच्या आईबाप आम्हाला सोडून गेल्यामुळं आम्ही 7 भावंड बेवारच झाल्यासारखी जागायला लागलो. शिवराम दादा आणि म्या पंढऱ्याबाकडं साल धरलं. देवराम दादा कुंडलिक शेळक्याकडं पहिले काही दिवस महिन्यानं राहिला आणि तसंच पुढं त्याला बरा काम करतो म्हणून सालानं ठेवून घेतलं. आता शिवराम दादाचं लगीन होऊन बरेच दिवस झालते. नाना वहिनी आमच्या थोरल्या मोठ्या मामाची पोरगी. आमचा अनाथाचा संसार, त्यामुळं मामा थोडंफार लक्ष देत होते. पण अंतर 40-45 मैलाचं. वावरातून काही येईना तेव्हा मी मामाच्या घरी दाडाला सालानं राहिलो. पुढं काही दिवसाने मी नागूलाही घेऊन गेलो. नंतर आलो दोडीला. नागू बरे दिवस तिकडं राहिला.
पुढं 47ला त्याला लहान मामाची सोनाबाई करून आणली. लगीन झाल्यावर मग तो तिकडं नाही राहिला, निघून आला दोडीला आणि इकडं जसं जमल तशी त्यांनी शेती केली. शिवरामदादा आणि म्या 1941मध्ये बापाच्या पायावर पाय ठेवून मोठासाठी बैलजोडी तयार करायचं ठरवलं. शिवरामदादाचा सासरा दाडाच्या जोशी पाहुण्याली बरीच मदत केली. त्यांनी मोठासाठी गोरा दिला. देवरामदादानं कुंडलिक शेळके बाबाच्या गायीखालचा एक गोरा सांभाळला होता. आपल्या वावरात काहीतरी खटपट करून बघू हे डोक्यात ठेवून शिवरामदादानं मोठ सुरू केली. देवरामदादा आमच्या पायनीच्या बाजूला शेळक्याच्या वावराकडं अधूनमधून लक्ष द्यायचं. दोडीला उन्हाळ्यामध्ये बऱ्याच लोकायला काम मिळाना. गावातले काही जण अगोदरच मुंबईला रेल्वेनं जाऊन आले. पुढं आईबाप नसल्यामुळं ज्याचं ते कळते झाले, संसाराला लागले. रळ्यापाळ्यानं जाना अक्का, वेणूबाई आणि बानाबाई यांची लग्न वर्षाच्या अंतरानं 3 वर्षात लक्षाबाबानं करून टाकले. जनाई दाडाच्या ओवाळाला दिली आणि यानाई बानाई वावीजळ चिंचलेले दिल्या. यानाई काशीनाथ बुवा राटाळांना आणि बानाई सीताराम बादेकरांना दिली. ते होते शाळा मास्तर. पोरींची लग्न झाल्यावर लक्षाबाबाचा जीवात जीव आला. आता पोरांची लग्न हा काही लय मोठा विषय नव्हता. सगळं आपोआप रांकलं लागतंय असं तो म्हणायचा. इकडं 1942ला हळूहळू सगळा दोडी गाव ममईक जायला लागला. उमऱ्या गणिक एक माणूस जायला लागला. आता नाशकातून रेल्वेनं बसलं का थेड बोरी बंदर. कमी पैशात, कधी कधी बिगीर तिकिटात. जाता येता कुठं खट्टा नाही, गचका नाही, पोटातलं पाणी हालायचं काम नाही. जे ते रेल्वेत बसून आले ते सारं दुसऱ्याला सांगायचे. मग हा ऐकणारा त्याच विचारात रांगायचा आणि कधी तिच्यात बसतोय असं म्हणायचा. इकडं सालं महिने घालून पार काटाळलो होतो आम्ही. गावातल्या बारबाईच्या लोकांबरोबर मुंबईला जाऊन कामधंदा बघू, जमलं तर जमलं असं करून मी गाठली मुंबई. आमच्या मळेच्या बाजूला सारे बाबाई, लावरे आणि साधबाई. भालेराव कंपनी पण वरच्या बाजूला राहायची. काय थोडे दिवस करमलं नाही. शिपलापूरच्या मैंदळ पाहुण्याचा आसरा म्या ताडदेवला घेतला. काही दिवस राहिलो त्याच्या खोलीवर. नंतर दोडीचे 1-2 भेटले, त्यांच्या खोलीवर राहायला लागलो. स्टेशनसमोर हमाली करायला लागलो. काही दिवसानं काम बघत बघत गोदीच्या बाहेर गेटवर बरीच मंडळी लाईन लावून उभी असलेली दिसली. त्याच्या मागं मी नंबर लावला. बोजा उचला, सासलीचं काम आहे असं कळलं. त्यामुळं जास्त चौकशी न करता आतमध्ये गेल्यावर लगेच 17 काढला, कामाला बिलगलो. तर शेवटं मुंबई सुटोस्तवर तिथंच होतो. मी गेलो तेव्हा गांधीबाबाचं 42चं चले जेव्हा आंदोलन नेटकंच सुरू झालं. गोऱ्यांना गांधीबाबांनी आता चांगला धडा शिकवायचं ठरवलं. या अगोदर सगळं शांततेनं करून बघितलं होतं, पण मानव तसा त्यांना फरक पडला नव्हता. नंतर मी देवरामदादाला घेऊन गेलो ताडदेवला. तो तिथं भाजीपाल्याची माळवपाटी करायचा. जसा दिवसभरात भाजीपाला खापायचा तेवढं दररोज पार्टी घ्यायचा, दिसभर इकायचा. संध्याकाळी जसा मेळ लागल तसा लावायचा. तेच हलकं फुलकं काम त्याच्या लायकीचं होतं. तो बोजा उचलायच्या कामाचा अजिबात नव्हता. मला लय बोजा उचलायला लागायचा. संध्याकाळी पाठ टेकली की आयता सकाळी सूर्यनारायणाच्या बरोबर डोळा वगडायचा. गांधीबाबाच्या आंदोलनानंतर 2 वर्षांनी देवरामदादाचं लग्न दाडलं. 1944 लागलं तेव्हा शिमगा झाल्यावर 8-15 दिवसात आम्ही सगळे बैलगाड्या करून लग्नाला गेलो. त्याचं लग्न लागल्यावर मी पुन्हा मुंबईला येऊन माझा कामधंदा सुरू केला. दररोज कापसाच्या गाठल्या उचलणं यात कुठलाही बदलच होत नव्हता. देशामध्ये सुभाषबाबूनं मागच्या वर्षी त्याची मिलिटरी सूर्य तळाकून घुसवली. साऱ्या जगात दुसरं महायुद्ध पेटलं. सुभाषबाबू जपानीच्या बाजूला. त्यांनी गोऱ्या लोकायला 5-6 वर्षापासून सळू का पळू करून ठेवलं. गांधीबाबाचं त्याचं काही जास्त जमत नव्हतं. बऱ्याच वेळा काँग्रेसच्या राजकारणामध्ये सुद्धा त्यांनी बाबाला जुमानलं नाही. एकदा जबरदस्त अस्सल झाली. गांधीबाबाचा माणूस एका दणक्यात पाडला बाबूनं. तेव्हापासनं गांधीबाबाने सुद्धा धसका घेतला बाबूचा. त्यांनी स्वतःचे पैसे पण तिकडं छापले. नंतर गंगाजळी कमी पडली, काय करणार. त्याचं सुद्धा आपल्यासारखं साऱ्या तरण्या बाणपोरांना स्वतःकडं बोलवलं, रायपिली शिकवल्या, कवायतीमध्ये सारं शिकवलं, खाके कपडे दिले आणि तीच फौज गोऱ्याच्या विरुद्ध चालवली. लय धाडस केलं गाड्यानं. डोकेबाज होता सुभाषबाबू. एवढं डोकं लावलं म्हणजे काय साधं होतं वे ते. बंगालमध्ये आपल्या पक्षी लय मान त्याला. साध्या माणसाची हिंमत होत नव्हती. नुसता देश सोडून जायची, पर बहादरानं पहिल्यांदा गुपचूप दूर तिकडं रावळपिंडी गाठली. हे समज त्यानं कपडेला ते बदलून केलं.
इकडं अजाबात खबरच नाही कोणाच्या कानाला. गोरे एकदम बिंदास. तवर तर बाबू गेले आवाक्याबाहेर त्याच्या. तिथून त्याने अर्ध्या जगाला फेरा दिला आणि आस्सा होऊन परत आला जापानक. कलाकार बिलं या बाबू, तावडीत कोणाच्या सापडत नव्हते. कामच शियाडीसारखं. गोऱ्याचा लय डोळा बाबू. याच गडबडीत सुभाषबाबूचं इमानच पडलं. कसं काय झालं कोणा ठाव. लय रखडले बिचारे बाबू देशासाठी. त्या वर्षी जपानवर बॉम्बगोळे पडले. आमच्या गोदीतसुद्धा कापसाच्या व्यापारावर लय मोठा परिणाम झाला. गांधीबाबांनी सावरासावर केल्यानंतर गोरे आपला इलाका सोडून जाणार अशी आवई बी उठली. बऱ्याच दिवसापासून त्याचं हा नाही सुरू झालं. दुसऱ्या वर्षी मला डुबेरच्या डाग्याचं मागणं आलं. त्यामुळे जे येईन ते ठिकाण लक्षबाबानं धरून घेतलं. ती पोरगी 5 भाऊ आणि 4 बहिणीच्या पाठीवर झालेली सगळ्यात लहान. अरे तुझी आजी द्रौपदी. त्याईचा त्या काळात डुबेरात चांगला दबदबा. शिन्नरून 5 मैल, दोडीपासून लईत 10 मैल. त्यामुळं वराडाला सुद्धा येण्या जाण्याचा खर्च नाही. 1945मध्ये महिन्या 1.5 महिन्यात लग्न पण जुळून गेलं. काय थाडबाट केला नाही. काय करणार. हाटपोर व्हायला आईबाप कोणाला होते. नंतर लागलं 47. मी म्हाळोबाच्या जत्रेला जाऊन येऊ असं म्हणलं. गावातले 5-6 जोडीदार येणार होते. निघालो त्यांच्याबरोबर. लक्षबाबानं नागूच्या लग्नाचा विषय काढला लगे. त्याचं पण लवकर उरकून टाकलं. तो घरीच कामधंदा करायचा. मामाची सोनी केली त्याला. तो जेव्हा दोडीला आला तेव्हा नेटके सगळे गोरे देश सोडून चालले होते. फाळणीमुळं दांगा माजला होता. हिंदू मुस्लिम वादळ पेटल्यानं गुजरात मार्गेसुद्धा मुंबईकडनं बरेच मुसलमान लोक पाकिस्तानला गेले. तिकडं कापाकापी, तंगच वातावरण. आम्ही लय दिवस घाबरत कामावर लपून जात होतो. आमच्या बोजा उचलायच्या कामात कुठला फरक पडला नव्हता. पहिलं जसं होतं तसंच. गोदीचं काम करता करता 1-2 महिन्यातनं मी गावाकडं दोडीला चक्कर मारायचो. आता पूर्ण राज्य आपलं चालू झालं. मला लग्नानंतर 51ला काबू झाला. त्यानंतर 1.5 वर्षात दुसरा भानुदास झाला. तो झाल्या वारला. 53ला तुझी आई म्हणजे मथुरा झाली. पुढं 1.5-2 वर्षाच्या अंतरानं तुझा नावकरी निवृत्ती, ज्ञानदेव, त्रिंबका, सोपान. पुढं सगळ्यात शेवटी 74ला हिरी झाली. ज्ञानू 10-12 वर्षात झाल्यावर मारुतीच्या मागच्या बाजूला बारवात पडून वारला. तुझा नावकरी निवृत्ती लग्नाच्या वयात येऊन त्याला अचानक पोटदुखी झाली आणि गेला. तुझ्या आजीला आणि मला हे 2 धक्के लय जिवारी लागले. देवाजीच्या मनात आलं होतं तिथं कोणाचं काय चालणार. दादा बोलत होता. रात्रीच्या किर्र अंधारात मोत्या जरा जास्तच भुंकत होता. दादा रानातल्या जनावराचा थोडासा इकडे तिकडे बघून कानोसा घेत शेळ्यांच्या सापराकडे चक्कर मारली. शेळ्यांना धोका नसल्याची खात्री करून थोडं खाकरत परत माझ्या अंथरुणात येऊन बसला. दादा उठल्यामुळं मोत्याला आणखीन चेव आला होता. मी वर आकाशात चांदळ्यानं हा आतुरतेनं, दादा सांग की लय भारी सांगतोय तू, डोक्यात पक्क बसले इथपर्यंत. असं मी म्हटल्यावर दादा परत सांगायला लागला. अरे आता थंडीचा महिना सुरू झालता. देवराम दादाचा सुद्धा भाजीपाल्याच्या माळव पाटीमध्ये चांगला जम बसला. तो पाटी उठायचा, भाजीपाला खरेदीला जायचा. सकाळी 8 वाजल्यापासून ताडदेवात विकायचा. पहिले बरे दिवस त्याने डोक्यावर पाठी फिरवली. पण आता वळखी पळखी वाढल्यानं एका पारशीच्या दुकानासमोर जागा धरून तो बसला होता. कोणाच्या 1 नको 2 नको. बरं चालतं त्याचं. 1956मध्ये गावाकडनं मुंबईला येऊन मला बरेच दिवस झालते. गांधीबाबाला जाऊन 5-6 वर्ष उलटून गेली असतील. एक दिवस अचानक आंबेडकर बाबा गेल्याची बातमी दिल्लीकडून आली आणि साऱ्या देशाला लय दुःख देऊन गेली. सारं होत्याचं नव्हतं झालं. देशोदेशीचे बरेच लोक दादरला शेवटच्या दिवसाला बाबाला वाट लावायला आले. सगळीकडं मुंबईमध्ये जो तो आपल्या तोंडानं जय भीम म्हणत होता. आमचे आईबाप गेल्यावर सुद्धा बरेच दिवस आम्ही एका विचारानं राहिलो. 2-2 बिघे आले प्रत्येकाला. एक उभी पट्टी सूर्याखाली आणि एक सावाची. ज्याला जमन त्यांनी बैल सोडायची, मोड झोपायची. नागू त्या कामाला लय पक्का. तो मोठंवरचं गाणं म्हणत पुरं इळभर म्हणलं तरी थकत नव्हता. शेजारचा बाजीराव शाळका आणि आपला नागोबाबा यांच्या 2 मोठा मळथडीत कायम सुरू. देवरामदादाचं पहिलं लग्न होऊन गांधीबाबा गेले त्या वर्षी त्याला संतू झाला. त्या पहिल्या बाळणपणात त्याची पहिली बायको गेली. संतू झाला पोरका. लय हाडहाड झाली त्याची. 3-4 वर्षाचा ऊस तर घर राहिला. नंतर तो पण 6 महिने घालायला लागला. पुढे 2 वर्षात हौसा वहिनी करून आणली. तिचे आईबाप दाढचे वाडगे, चांगली माणसं.
पोरगा दुसोट्याचा म्हणून आम्ही पोरगी मागितली, फक्त त्यांनी लग्न बरमाटं केलं. संत्या चांगला खेळत होता बापाच्या लग्नात. हौसा वहिनीचा स्वभाव साऱ्यांना मिळून. घरात आता जरा कटकटी वाढली. असं मी मुंबईहून घरी आलो का लगी काढायचं. शिवरामदादाला सांगून टाकलं, म्हणलं ही भानगड आता नको. त्याच्या लग्नाला 17-18 वर्ष होऊन त्यांचा पाळणा हल्ला नव्हता, त्यामुळे तो कायम यागळ्या तंद्रीत असायचा. त्यानं बऱ्याच ठिकाणी वर्दी लावली, पण अजून काही जमलं नव्हतं. आता त्या दोघांनाही जवळपास मूलबाळ होईन हा विषय सोडूनच दिला. एक दिवस मामाला बोलून घेतलं आणि आम्ही साऱ्यांच्या चुली यागळ्या मांडून घेतल्या. पुढं जे ते करून खायला लागलं. आता कचकची व्हायचा संबंध नव्हता. थोडं दिवस घरी राहिलो, गाडी रांकाला लावली आणि परत गेलो ताडदेवला. आता आमचं काम जरा थंड झालं. 60ला पुऱ्या महाराष्ट्रात एक मेला. आमच्यासारख्या हमालाईला सुट्टी दिली ती. गोदीत पण झेंडा फडकावला आम्ही तेव्हा. 62ला लागलं चीनचं युद्ध. थंडीचा महिना असन. लक्षाबाबा गावातून दररोज ये-जा करायचा. रोजच्यासारखा आज बी सकाळी भाकर बांधून वावरात आला. हौसाबाईने न चुकता त्याला न्याहारी बांधून द्यायची. घरची परिस्थिती कशी का असेना, पण लक्षाबाबानं आम्हा सगळ्यांना लयच आवरलं. त्या दिवशी गावात काहीतरी काम सांगून नागू तिथंच थांबला, म्हणून लक्षाबाबानं सकाळी लवकर येऊन मोड झोपली. मोठ हाकता हाकता जावारीमधली पाखरं तो मधून हुसकून यायचा. काही टायमाला मध्येच बैलाला विश्रांती म्हणून थारोळ्याकडे उशिरा येई. त्यानं आता मोठ सोडली. बैलाला चारा पाणी केला. थारोळ्याजवळ बादलीत पाणी घेऊन न्याहारी केली. आपला जोडीदार बाबूला शेळके आहे, त्याला आरोळी देऊन बोलवून घेतलं. तसा बाबू शेळका लक्षाबाबाकडं न बोलावतो सुद्धा कायम यायचा, कारण ते दोघं बरोबर चिलीम वाढायचे. बाळू शेळकेची न्याहारी झाली होती म्हणून तो नुसता गप्पा हाणत बसला. इकडची तिकडची चर्चा झाल्यावर त्यांनी चिलीमी वडत मळ्यातल्या पीक पाण्यावर चर्चा केली. बैलाचा चारा पाणी केला. दोघांनी पण आंब्याच्या सावलीत अंग आडवं केलं. लक्षाबाबा दुपारी काय मोठं धरणार नव्हता. बाजूच्या ज्वारीवर अचानक पाखरांनी झडप घातली, त्यामुळे गोपन हातात घेऊन ज्वारीपर्यंत पोचला नाही तोच मधल्या हरभऱ्याच्या वावरात बांधाजवळ लक्षाबाबा पडला. शेजारी काम करणाऱ्या नाना वहिनी सोनी पळत आल्या. हातपायसुद्धा झाडलं नाही त्यानं. तोंडावर पाणीशी पडलं, उपयोगच नाही. त्याने लगे आरडाओरड सुरू केली. शेळकेच्या मळ्यातनं बाबून बाजीराव पळत आले. त्यांनी छाती दाबून बघितली, हातात हात घेऊन नाडी बघितली. सगळं काही शांत. लक्षाबाबा गेल्याचं आता पक्क झालं. एकुलती एक मनाबाई होती त्याला. पादरानं डोळं पुसत नानावहिनी नागूला म्हणली, तुम्ही लवकर निळवंड्याला जा, मनाबाईला घेऊन या. शिवरामदादा पांढऱ्या बाबाच्या माळ्यात कामाला होता. त्याला पण लवकर निरोप दिला, बोलून घेतला. आता लक्षाबाबाला आंब्याच्या झाडाखाली आणून ठेवलं. त्याच्याजवळ नानावहिनी सोनी आणि तुझी आजी पादरानं वारा घालत बसल्या. मी आणि देवराम होतो मुंबईला. तेव्हा सिन्नरला येऊन आम्हाला तार केली. सिम्पली मिलच्या हापिसात तार आली. लक्षाबाबा गेला, राती मौत करायची, लवकर या. तो पिवण पळत आला. बागा वडेकर इकडे लवकर, लांबून हात केला. जवळ गेल्यावर त्यांनी मला तार वाचून धावली. मी 10-15 दिवसाखाली दोडीला जाऊन आलतो. एकदम चांगला होता लक्षाबाबा. अचानक काय झालं त्याला, मी विचार करायला लागलो, पण विचार करून उपयोग नव्हता. त्या दिवशी आमचा सुट्टीचा पण टाईम झाला होता. संध्याकाळी 6च्या दरम्यान दिवस मावळता झाला का आम्हाला कामावून सोडायचे. मी तशीच बंडी घातली. देवरामदादा भाजीपाला ऐकायचा. त्या ठिकाणी गेलो, त्याला सगळं सांगितलं. त्याचा भाजीपाला शिल्लक होता, पण इलाज नव्हता. त्याचा कणकुरीचा दोष गंगा सांगळे बाजूलाच बसायचा. उरलेला सगळा भाजीपाला त्याच्या हवाली केला. मालट्रक पकडून नाशिकला निघालो. रेल्वेच्या नादी लागून चालणार नव्हतं, कारण त्यालाही टायमावर असायच्या. असं काही अर्जंट असला ना का आम्ही सरळ जी मिळेल ती मालट्रक पकडायचो, गावजवळ करायचो. रेल्वेपेक्षा लवकर येणं व्हायचं. पण कासारा घाटात काहीतरी खोळंबा झाला. गाडी घाटात बंद पडली. काहीतरी झालं असेल तिथं, ॲक्सिडेंट तरी झाला असेल. लय लांब ट्रॅफिक. कधी कधी 4-4 घंटे घाटात अडकून पडायचं. तेव्हा असं वाटायचं आत्ता उतरून पायी घाट चढून जावा इगतपुरीला वर्मा. तेव्हा तिकडून येताना ड्रायव्हर घाटाच्या वरून येणाऱ्या गाड्याला कायम विचारायचे, काय भाऊ वर काय खोळंबा बिळंबा नाही ना. ते चालू गाडीत एकमेकांना खोळा करून बोलायचे. इथं कुंडलिक शेळकेची गाडी झोपून लक्षाबाबाला गावात घरी आणून ठेवलं. आम्हाला बैल होते पण गाडी नव्हती. बैलगाडीचं कधी काम पडलं का आम्ही सरळ न विचारता घरच्यासारखं कुंडलिक शेळकेची झोपून आणायचो. मनाबाई रात्रीचे 9पर्यंत येऊन पोचली. एकुलती एक असल्यामुळं तिला नागू स्वतः घेऊन आला. लक्षाबाबाची लय जीवाची. तिने आल्या हांबरडा फोडला. बापाला एकटी असल्यामुळं तिच्यात लय जीव. गावात देवरामदादाच्या घरी वसरीत मडं ठेवलं. बरीच मंडळी जमली.
बाहेर गावरे पेटून तिरडीची तयारी सुरू केली. एका बाजूला शेवटची आंघोळ घालायला बाहेरच्या चुलीवर पाणी ठेवलं. शिवराम, आता माणसाला ताट काढली, ओरका लवकर. देवरामान भागा येतील सरळ मसन वाट्यात, आपण आंघोळ घालून घेऊ. अर्धा पाऊण तास याच्यातच जाईन अजून. पांढऱ्या बाबानं शिवरामदादाला सूचना केली. त्याप्रमाणे बाहेर पाणी तापायला ठेवलं. 10 वाजून गेले रात्रीचे. अंधार बुडूक असल्यामुळं नागोनं 2-3 टेंबे तयार केले. हे सगळं गाव वंजारी समाजाचं, त्यामुळे तेच आमचे सगळे सोयरे. सगळे नात्या गोत्यात असल्यासारखे वागायचे. मळतडीतून देवराम भाऊ आव्हाड, कोंडलिक शेळका, पांडूबाबा आव्हाड, बंडू पाटील, गणपा बालेराव, बाबू शेळका, बाजीराव शेळका सगळे आले घरापुढं लक्षाबाबाला वाट लावायला. मग सगळे अधूनमधून कुजबूज करायला लागले. आम्ही आता काही पोचत नाही असा अंदाज त्यांनी लावला. लक्षाबाबाला मसनवट्यात आगीन डाग दिवस तर आम्ही पोचू असं बऱ्याच जणांना वाटलं होतं, पण आता सामदेचा नाईलाज झाला. शेवटी नागूनं पाणी दिलं, शिवरामदादानं आगने डाग दिला आणि दुसऱ्या दिवशी तुझ्या आजीनं सगळं सांगितलं मला. राज्याला नाशिकहून जी मिळेल त्या गाडीला हात देऊन आम्ही पुढं मार्गाला लागणार होतो. गाड्याची वर्दळ रात्री जास्त झाल्यामुळे लई कमी होत गेली. अर्धा तास हात देत उभं राहिलो, एकही गाडी थांबना. बऱ्याच टायमानं धान्याची एक गाडी आली, त्याने आम्हाला मागं पोत्या बसायला सांगितलं. आम्ही मागं वर चढून बसलो. म्हणलं, भाऊ आम्ही चुलत्याच्या मौतीला चाललो, लई वाट बघत असतील, जरा लवकर जाऊ दे गाडी. दोडी आली की आवाज दिल्यावर थांबव. रात्र होती. गाडी पुढं धकली. नाशिकचा रोडचा ओलांडताना 2-3 जणांनी त्याला हात केला, तो थांबलाच नाही. रेलीचं फाकेट मोकळं होतं, तिथं बी 2-3 माणसं संगमनेर ओरडत होती. त्यांनी जी गाडी काढली पुढं, तो मोदरीचा घाट चढला तरी थांबला नाही. त्या ड्रायव्हरचं सगळं विचारचक्र फिरलं. शेवटाला त्यांनी गाडी थांबवली. डायरेक्ट दोडी. रात्रीच्या अंधारामुळं स्टँडवरनं मसनवाटा सरळ दिसत होता. तिथं थोडासा उजेड दिसल्यासारखं झालं. देवराम मला म्हणला, भागा मौत करून घेतली वाटतं यांनी, आपल्याला लई टाईम झाला. शेवटी हात नाही लागले तर नाही, जाऊ दे म्हणलं. देवराम बाबा बी पुटपुटला. रात्रीचे जवळपास 12 वाजून गेले असतील. घरी आलो. आम्हीची सगळे वाट बघत बसले होते. आम्ही दोघं काशी आईच्या देवळापासून पुढं घराकडे फिरलो. देवराम बाबाचा मोठा पोरगा संतू देवराम दादाच्या गाळ्यात पडून रडायला लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी मसनवाट्यात सावडायला गेलो आणि मला लक्षबाबाच्या राखकडं बघून हुंदकाच आला. लई साथ दिली ती त्याने मला. राख सावडून आम्ही घरी परत आलो. तिसऱ्या दिवशी बैलगाडी करून गांगाला राख सोडून दिली. एका मडक्यात साऱ्या हस्त्या भरून ठेवल्या. 5-6 रोज गावातनं माळ्यात, पुन्हा संध्याकाळी गावात, असं आमचं सुरू. गावातल्या घरी बी जास्त करमत नव्हतं. अचानक घरातला चांगला माणूस गेल्यामुळं कोणी पावला रावला भेटायला आला का लगी रड सुरू. सगळ्या बायांना आता सारखं रडू नका बाजीवून सांगितलं, पण बाईचेच हात काय रडले बिगर राहते. 5-50 पाहुणे, गावातले 5-50 असा 150-150 माणसाचा 10व्याचा स्वयंपाक करायचं ठरलं. आदल्या दिवशी संध्याकाळी ठरल्याप्रमाणे लापशी हरभऱ्याची घुगरी करायचं ठरलं. समदा स्वयंपाक चुलांगणावर घरच्या घरी. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे तीळ व्हायला जमले. आम्ही सगळ्यांनी डोक्या केल्या. पीठ तयार केल्यावर बाजूला ठेवायचा उशीर, लगे कावळेनं त्याच्यावर घातली झडप. 10वा पार पडल्यावर सगळे पाहुणे रावळे घरी निघून गेले. फक्त आमची घरची मंडळी तिथं राहिली. लक्षबाबाचा 13वा करून मुंबईला येताना नाशिकला पंचवटीत हस्त्या सोडल्या. काळाराम मंदिराचं दर्शन घेऊन नदीवर आम्ही सगळेजण तिथं झाडाखाली जेवलो. सीतेचा संसार बघितला. शिवरामदादा, मानाबाई, नागू दोडीला परत गेले. देवरामदादा आणि मी मुंबईला. निघताना परत मानाबाई आमच्या गळ्यात पडू रडायला लागली. यापुढं तिला सावरायला तिचा बाप या जगात नव्हता. आमचं ज्याचं त्याचं काम सुरू झालं. मी जवळपास 35-40च्या घरात. गोदीचा बोजा उचलायच्या कामामुळं माझं अंग लोज रात्री लय कानायचं, पण सांगणार कोणाला. पडल्या विचार डोक्यात यायचा, देवा महाराजा माळोबा, माझ्या पोरा बाळाला बोजा उचलायचा धंदा नको देऊ रे बाबा. पुढं तुझ्या जन्मा अगोदर 8-9 वर्षी तुझी आई मतीसाठी माझ्या खांब्याच्या मावस बहिणीचा पोरगा सायाजीला मागणी घातली, पण तू आज शंकर पाटील आणि आजी सोनीबाई मथी आमच्या पांडूला द्या म्हणायचे. पांडूचं पहिलं लगीन झालं. आम्ही तिला दसुट्यावर द्यायला नकार दिला, पण काही दिवसांनी त्यांचा तिकडं अचानक चक्रीवादळासारखा निर्णय फिरला आणि तिचं लगीन 71ला सयाजीबरोबर लावलं. आम्हाला बी तेच लागत होतं. तुमच्या खांब्यातून इकडं दोडीला वाण्याच्या राकेट लारीतून वराड आलं. तिथलं एवढं लांब लगीन पहिलंच. सासू सोनाबाई मावस बहीण होती, पण कडक, लय धाक तिचा सगळ्याला. लगीन पार पडल्यावर महिन्यात ही सोनाबाई आणि ही शंकर पाटील मतीला घेऊन आले दोडीला.
मी गावाकडेच होतो दोडीला. त्याला सगळ्यांना मी नेलं मुंबई फिरायला, मग तिला पण आणला. देवराम दादा आणि मी त्यांना महालक्ष्मी, ताडदेव, मुंबादेवी, पंचमचं गेटवे, ताज सगळं फिरवलं. चले जावचं आंदोलन झालं, ते मैदान बी दाखवलं. मी गांधीबाबाबरोबर होतो ना गावालिया टँकवर 42ला. सगळा धिंगाणा आपलीच माणसं आपल्याला जोडत होते तिथावा. लय अवघड खेळ होता. हे सगळं झाल्यावर तुझी आई सासू सासऱ्याबरोबर खांबायला नांदायला गेली. आता रात्र बरीच पुढं सरकली होती. हिरा मावशी आणि कधीपासनं पेंगत होत्या. त्यांची जवळजवळ पहिली एक झोप होऊन गेली होती. मी मात्र दादाच्या गप्पा ऐकत होतो. सगळं मन पिळवटून टाकणारा काळ दादानं माझ्या स्मृतीत भरला. आमची संवाद यात्रा माझ्या अंगाअंगात भिनली. दादा आता झोपायचं का नसन तर अजून सांग, मी म्हणालो. अरे सगळं झालं, मला सांगायचं होतं तेवढं. तुझ्या आईच्या लग्नापोत समजा सांगितलं आता तुला म्या. झोप, तुला बी उद्या सकाळची शाळा आहे, मला बी गावात जायला लागणार आहे देवराम दादाच्या दहावीची तयारी पाहायला. काय काय केलं तुझ्या किसन मामानं तिथं ते बघतो. दादानं असं म्हटल्यावर मी आकाशाकडं वर बघत विचार करता करता माझं मन गुणगुणत होतं. डोळा लागता लागता डकार देई मी ऐकता, दूर देशी राही माता, तूच होई माझा त्राता. गुण गाई हो मी त्यांचे, धन्य होई ते मन माझे, हे सारे असे सर्वस्वांचे अडथळ्यातील धैर्याचे. लोटांगण हे माझे तुला, पित्रांची कथा कळे मजला, धन्य झालो त्या रात्रीला, भविष्य असे संवाद यात्रेला. पूर्वजांचा हा सारा खेळ, दादाने तो लावलाय मेळ, नातू ऐके हे निवृत्ती बाळ, टिकती अक्षरे ही सदा सर्व काळ. श्रोते हो, हा भाग इथेच संपला. पुढचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.